नमस्कार मंडळी, तुमच्या या हक्काच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्यवहार रद्द झालाय हे 4 शब्द सध्या महाराष्ट्रात सगळीकडे चर्चेत आहेत. कारण जो व्यवहार बातम्यांचा विषय होता, ज्या व्यवहारानं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा घडवून आणल्या, तो व्यवहार रद्द झाल्याची घोषणा अजितदादांनी केली. पण यामुळे व्यवहाराची चर्चा थांबली का? यामुळे व्यवहाराच्या बातम्या थांबल्या का? तर नाही. एका बाजूला व्यवहार रद्द झाल्याचं सांगत अजितदादांनी हा विषयच बंद झाल्यासारखे संकेत दिले. अर्थात सरकारच्या उच्चस्तरीय चौकशी समितीला निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश द्यायला सुद्धा अजितदादा विसरले नाहीत. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा व्यवहार रद्द म्हणजे पार्थ पवार मोकळे असा सूर धरला. तशा चर्चा सुरू झाल्या. पण पार्थ पवार हे सुटल्याच्या चर्चा कोणत्या आधारावर होत आहेत आणि ज्या आधारावर ते सुटल्याच्या चर्चा होत आहेत त्या आधारावर ते खरंच सुटू शकतील का? विषय गुन्हा दाखल होण्यापर्यंत आणि अटक होण्यापर्यंत जाईल? हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा पाहू, पार्थ पवार सुटले या चर्चा कोणत्या आधारावरती होत आहेत. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे, दस्त करताना पार्थ पवार उपस्थित नव्हते. दुसरा मुद्दा आहे, दस्तावर त्यांची सही नव्हती. हा खरं तर कोरेगाव पार्कच्या जागेचा जो व्यवहार झालाय त्या व्यवहाराच्या दस्तावर पार्थ पवारांची सही नाहीये. तर अमेडिया LLP या कंपनीमधले पार्थ पवारांचे पार्टनर दिग्विजय पाटील यांची सही आहे. आणि दस्त करताना सुद्धा पार्थ पवार तिथे उपस्थित नव्हते असा दावा केला जातोय. तिसरा मुद्दा आहे अजित पवारांच्या स्टेटमेंटचा. पार्थ पवार यांनी तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या स्टेटमेंटचा खरं तर व्यवहार रद्द झाला म्हणजे सगळाच विषय संपला हा पार्थ पवार सुटले या चर्चांचा सगळ्यात मोठा आधार. पण मुळात वस्तुस्थिती काय? या आधारांवरती पार्थ पवारांचा संबंध नाही, ते सुटतात असं म्हणता येतं का? तर पहिले दोन विषय, अर्थात पार्थ पवार व्यवहार करताना उपस्थित नव्हते, त्यांची दस्तावर सही नव्हती, म्हणजे ते सुटले का? तर या सगळ्या प्रकरणात बावधन पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्यात आली आहे, ज्यात उपनिबंधक रवींद्र तारू, जागेचा व्यवहार करणारा शीतल तेजवानी आणि अमेडिया LLP मधले पार्थ पवारांचे पार्टनर दिग्विजय पाटील यांची नावं आहेत. अर्थात यात पार्थ पवारांचं नावच नाहीये. आता FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाहीये? ते कोणाच्या दबावामुळे वगळण्यात आलंय का? असा प्रश्न थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी दिलेलं उत्तर होतं की ज्यांना FIRचा अर्थ समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात. FIR दाखल करताना एक्सप्रेस पार्टीज ज्या असतात त्यांच्यावरती FIR दाखल होती. यामध्ये ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे ऑथराईज सिग्नेटरीचे आहेत त्या सिग्नेटरीवरच FIR दाखल होती. ज्यांनी विक्री केली, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं, ज्यांनी फेरफार केला अशा सर्वांवरती गुन्हा हा दाखल करण्यात आलाय. आता पार्थ पवार हे स्वतः व्यवहार झाला तेव्हा उपस्थित नव्हते, सोबतच दस्तावरती सहीसुद्धा दिग्विजय पाटील यांचीच आहे. पण म्हणून प्रश्न सुटत नाही. FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव नसलं, ते दस्तावर सही करताना उपस्थित नसले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच माहिती अशी दिली आहे की चौकशी दरम्यान कोणाचा संबंध आढळला तर त्याच्यावरही कारवाई होत असते. आता ज्या अर्थाने FIR दाखल झालीये त्या अर्थानं फौजदारी चौकशी सुद्धा होणार आहे. त्या चौकशीमध्ये कंपनीचे डिरेक्टर म्हणून पार्थ पवार यांचंच नाव पुढे येण्याची शक्यता आहे. कारण या व्यवहारातनं आर्थिक लाभार्थी पार्थ पवारच असते. साहजिकच पार्थ पवार सुटलेत असं म्हणता येत नाही. कारण FIR मध्ये नमूद केल्याप्रमाणे आरोपी क्रमांक 1 रवींद्र तारू, आरोपी क्रमांक 2 शीतल तेजवानी आणि आरोपी क्रमांक 3 दिग्विजय पाटील यांच्याशी संगणमत करून नमूद जमिनीचे खरेदी विक्री दस्त करतेवेळी शासनाला देय असलेले 6 कोटी रुपये इतके मुद्रांक शुल्क न घेता शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे त्यांनी हे संगनमत कोणाच्या सांगण्यावरनं केलं, यातनं आर्थिक लाभ कोणाला होणार होता याची सुद्धा चौकशी ही होणार असल्यानं आणि आर्थिक लाभ थेटपणे पार्थ पवार हे 99% पार्टनर असलेल्या अमेडिया LLPला होणार असल्याने पार्थ पवार हे सुटलेत असं म्हणता येणार नाही. कारण FIR चौकशीसोबत उच्चस्तरीय विभागीय चौकशीसुद्धा ही सुरू आहेच. पण यातला दुसरा विषय आहे तो सहीचा. पार्थ पवार यांनी दस्तावरती सही नसल्याचा. दस्तावर सही आहे ती दिग्विजय पाटील यांची आणि FIR मध्ये नाव आहे ते दिग्विजय पाटील यांचंच. पण याच दिग्विजय पाटील यांनी पार्थ पवार यांनी सायनिंग ऑथॉरिटी दिलेली आहे आणि जरी जमिनीच्या व्यवहाराच्या दस्तावर पार्थ पवारांची सही नसली तरी अमेडिया LLP कोरेगाव पार्कमधल्या जागेवर IT पार्क उभारण्यासंदर्भात राज्य सरकारच्या डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीजला जे पत्र दिलं होतं त्यामध्ये दिग्विजय पाटील यांना सायनिंग ऑथॉरिटी दिल्याचं नमूद केलं होतं आणि या दस्तावर सही आहे ती पार्थ पवारांचीच.
त्यात हा IT पार्क उभारण्याचा ठराव पास झाल्यानंतर पुढच्या 40 दिवसात हा जमिनीचा व्यवहार झाल्याचं दिसतं. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीजला दिलेला ठराव आहे तो 22 एप्रिलचा आणि जमिनीच्या खरेदीचा दस्ता आहे तो 20 मेचा. त्यामुळे सायनिंग अथॉरिटी दिग्विजय पाटील यांच्याकडे असताना त्यांनी या दस्तावर सही केल्यानं आणि कंपनीमध्ये पार्टनर असल्यानं, सोबतच पार्थ पवार यांनीच दिग्विजय पाटील यांना सायनिंग अथॉरिटी दिल्यानं पार्थ पवार यांची भूमिका या व्यवहारात तितकीच महत्त्वाची ठरते. काही कायदेतज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त दस्तावरती सही नाही केली म्हणून पार्थ पवार सुटलेत असा याचा अर्थ होत नाही. कारण दस्त कोणत्या पार्टीच्या नावावर झालेलं आहे हे तपासलं जाईल. जरी पार्थ पवारांची सही नसली तरी याचा लाभ कोणाला होणार होता याचा सुद्धा तपास केला जाईल, ज्यात अर्थात पार्थ पवारांचंच नाव कंपनीचे डिरेक्टर म्हणून पुढे येतंय. त्यातही ही जी सायनिंग अथॉरिटी किंवा पॉवर ऑफ अटर्नी दिलेली असते ती सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये दिलेली असते. याचा अर्थ असा होत नाही की दुसरा पार्टनर व्यवहारांना जबाबदार नाहीये किंवा त्याला यातनं कोणताही आर्थिक लाभ होणार नाहीये. या व्यवहाराच्या डॉक्युमेंट्सवरती सही नसली तरी कंपनी पार्थ पवारांचीच असल्याचं कागदपत्रांमधनं पुढे येतंय. साहजिकच फक्त दस्तावरती सही नाहीये किंवा दस्त झाला तेव्हा उपस्थिती नाहीये म्हणून पार्थ पवार सुटलेत असा